वेलकम बैक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या शेलार आजपासून एक नवीन सीरीज सुरू करत आहे, ज्यामध्ये मी गौरायांना नवीन साड्या नेसवून दाखवणार आहे। तर आज मी दाखवणार आहे की बसलेल्या गौराईला कशी नऊवारी साडी नेसवावी। तर तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राइब करा। पहिल्यांदा पूर्ण साडी ओपन करून घ्यायची, त्यानंतर पदराला निऱ्या करून घ्यायच्या आणि वरती एक पिन लावून घ्यायची। त्यानंतर कोणाच्या तरी मदतीने अशा प्रकारे पदर करून घ्यायचा। असा पदर केला की तो खूप व्यवस्थित होतो। पदर जुळवून थोड्या अंतरावर पिन लावून घ्यायचे। त्यानंतर निऱ्या करून घ्यायच्या। निऱ्या एकदम व्यवस्थित जुळवून मग त्यांना पिन करून घ्यायचा। त्यानंतर परत कोणाच्या तरी मदतीने अशा प्रकारे निऱ्या पण जुळवून घ्यायच्या आणि थोड्या अंतरावर निऱ्यांनाही पिन लावून घ्यायचं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी निऱ्यांना कसे पिना लावल्या आहेत। त्यानंतर पदराला आणि निऱ्यांना इस्त्री करून घ्यायची। मला माहिती आहे या कामात खूप वेळ लागतोय, पण खरंच याने तुमची साडी खूप सुंदर नेसवली। त्यानंतर एक पाट मांडून घ्यायचा आणि त्याच्यावर स्टँडी ठेवून तो स्टँडी व्यवस्थित बांधून घ्यायचा। त्यानंतर लेगीजला जाड कपडा किंवा साडी टाकून लेगीजचे पाय करून घ्यायचे आणि साडी घेऊन ती मधोमध खोचून घ्यायची। त्यानंतर बॉडी ठेवून घ्यायची आणि साडीचा पदर बॉडीला गोल फिरवून घ्यायचा। पदर खांद्यावर ठेवून त्याला पिन लावून घ्यायचा। त्यानंतर एका पायाला साडी खालून गुंडाळून घ्यायची आणि तो पाय निऱ्यांच्या वरून काढून घ्यायचा। दोन्ही साईडला सेम करून घ्यायचं। साडी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशी साडी गुंडाळत आहे। साडी गुंडाळताना काठ वरती ठेवायचा। त्यानंतर निऱ्या व्यवस्थित लावून घ्यायच्या। मार्केटमध्ये गौराईच्या पायाचा साचा मिळतो, तो घ्यायचा आणि लेगीजला तो बांधून घ्यायचा आणि अशा प्रकारे तो गौराईला लावून घ्यायचा। त्यासोबतच पायाच्या निऱ्या वगैरे व्यवस्थित करत घ्यायच्या। जिथे लागेल तिथे पिनअप करून घ्यायचा। समोरून बघत राहायचं की कुठून साडी बाहेर तर नाही येत आहे ना। दोन्ही पाय व्यवस्थित लावून घ्यायचे। पाय लावल्यावर मूर्ती अजूनच खूप सुंदर दिसून येते। त्यानंतर परत मी निऱ्या एकदा व्यवस्थित करून घेतल्या। त्यानंतर पदराची वरची बाजू निऱ्यांच्या इथं खेचून घ्यायची आणि पिन लावून घ्यायचा, म्हणजे निऱ्या जर विस्कटलेल्या असतील तर त्या दिसत नाही आणि व्यवस्थित पदर करून घ्यायचा। पदराचा वरचा भाग कायम गुडघ्याच्या इथून लावून घ्यायचा। त्यानंतर ज्वेलरी घालून घ्यायची आणि पदर ठेवून घ्यायचा। अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने आपली गौराई बसवून होते। खूप कमी वेळामध्ये ही गौराई बसवून होते। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।